हाय, गुड मॉर्निंग. तर या व्हिडिओमध्ये ना मी तुमच्याशी शेअर करणार आहे की आजच्या दिवसाचे छोटे छोटे गेम्स म्हणजे बेसिकली अ डे इन माय लाईफ. सो वीकेंड आहे, त्यामुळे हॅपी वीकेंड. वीकेंड असल्यामुळे ना, म्हणजे आज सॅटर्डे असल्यामुळे मला आज व्हिडिओ बनवण्यासाठी सुद्धा टाईम भेटेल. बिकॉज काय होतं, वीकडेजला ना थोडं बिझी शेड्यूल असतं, त्यामुळे ना तिथं टाईम अजून तरी मॅनेज होत नाही आहे मला. पण मी ठरवले की थोडी कन्सिस्टन्सी ठेवायची, टाईम मॅनेजमेंट थोडा करून डेली एक शॉर्ट किंवा एक व्हिडिओ अपलोड करायचा. लेट्स सी, मी नक्की करेन, म्हणजे ट्राय तरी नक्की करेन. ठीक आहे. आणि मी आंघोळसुद्धा नाही एवढ्या लवकर विकेंडच्या दिवशी करत, पण आज व्हिडिओ बनवायचा होता त्यामुळे मी आंघोळसुद्धा माझी होऊन गेली आहे. सो आहेत चांगले चेंजेस तरी आहेत व्हिडिओ बनवण्याच्या निमित्ताने. सो ठीक आहे, मी छोटे छोटे ग्लिम्स शेअर करेन, तुम्हाला नक्की आवडेल. सो लास्टपर्यंत बघाल. तर आज नाश्त्यामध्ये होतं शेवायाचं उपीट आणि गरम गरम अशी कॉफी, जी मला प्रचंड आवडतं. देन कॉफी नाश्ता झाल्यानंतर मस्त असं रेडी झाले, कारण आम्हाला थोडं बाहेर जायचं होतं, थोडं आमचं काम होतं त्याच्यासाठी. देन ओला बुक केला, रिक्षामध्ये बसलो आणि निघालो आमच्या डेस्टिनेशनला. पण ना आज म्हणजे वीकेंड असल्यामुळे ना ट्रॅफिक खूप होतं, खूप म्हणजे खूप होतं ट्रॅफिक. गुड आफ्टरनून. तर मी गुड आफ्टरनून याच्यासाठी म्हणते, कारण ना काल मला नंतर व्हिडिओ शूट करणं पॉसिबल नाही झालं. घरातून जाताना मस्त असं छानसं प्लॅनिंग करून गेलेले मी, पण ट्रॅफिकमुळं नाही पॉसिबल झालं. कारण ना आम्ही जिथं जाणार होतो तिथं फक्त आमचं काम होतं 20 ते 30 मिनिटाचं. पण तिथं जाण्यासाठी आम्हाला लागणार होते 45 मिनिट्स, 45 मिनिट्स. पण तिथं जाण्यासाठी आम्हाला लागले ॲक्चुअली 1.5 तास, आणि 1.5 तास रिक्षात बसून मी पूर्ण म्हणजे माझा पूर्ण मूड ऑफ झालेला. मला काहीच नको होतं दुसरं. माझ्या चेहऱ्यावरून पण तुम्हाला दिसत असेल, की काल मी किती आणि कंटाळलेली आणि घरी किती बोर येण्यासाठी आम्हाला झालेले. बेटर ऑप्शन वाटला मेट्रो. सो मी व्हिडिओ शूटसुद्धा मला करणं जमलं नाही. त्याच्यानंतर तिथलं काम आवरलं. सो मेट्रो पकडली, घरी आलो. येताना ना मला वाटेत फोरम मॉल लागतो. सो तिथे ना खूप गर्दी होती, खूप यंगस्टर्स जमले होते. मग माझ्याही मनात थोडी क्युरिओसिटी जागली, की काय चाललंय यांचं, मलाही बघू वाटलं. सो मी बघण्यासाठी गेले, तर तिथे ना अ, F1 रेसिंग कार, F1 रेसिंग कार ते शो करणार होते. आय एम नॉट अ बिग फॅन ऑफ रेसिंग कार, बट क्युरिओसिटी होती म्हणून मी गेलेले. तेवढंच एक व्हिडिओसाठी मला, म्हणजे व्हिडिओमध्ये घालण्यासाठी एक थोडंसं क्लिपसुद्धा भेटून जाईल याच्यासाठी मी गेले, बघून आले. खूप खूप यंगस्टर होते, खूप गर्दी होती. तिथं व्हिडिओ वगैरे काढणं सगळंच चालू होतं मुलां-मुलींचं. देन घरी आलो. जेवण पण बाहेरूनच मागवलं, कारण खूप खरंच कंटाळा आलेला. आणि नंतर मला थोडं दुसरीकडे सुद्धा जायचं होतं. मग थोडी रेस्ट घेतली. त्यानंतर मस्त अशी रेडी झाले आणि आम्हाला जिथं जायचं होतं ना, तिथं आम्ही गेलो. पण तिथंही आम्हाला व्हिडिओ म्हणजे शूट करणं नाही जमलं, कारण यायला घरी लेट पण झालेला. सो म्हणून मी आत्ता परत शूट करतीये त्याच, म्हणजे 2 दिवसाचं मी एकदमच दाखवेन. सो आत्ता वाजले तर 12:30. परत रेडी व्हायचंय मला, कारण नाश्त्याला जायचंय. सो चला रेडी होऊन येते. पटकन आवरून नाश्ता सेंटरमध्ये आलो. फुल असा नाश्ता केला. देन ना मला घरी घेऊन जाण्यासाठी थोडी भाजी हवी होती. सो भाजी शॉपमध्ये आलो, भाजी घेतली आणि घरी परतलो. मग ना दुपारच्या जेवणामध्ये फक्त तिखट असा व्हेज पुलाव बनवायचा डिसाईड केला. सो मी त्याची रेसिपीसुद्धा पटकन तुमच्याशी शेअर करेनच. त्याच्यासाठी ना मी इथे कांदा चिरते, आणि कांद्याने माझ्या डोळ्यातून सुद्धा पाणी काढलं. देन कांदा, टोमॅटो त्याच्यासाठी चिरते मी. आणि भाज्यामध्ये ना तुमच्याकडे ज्या असतील त्या भाज्या तुम्ही वापरू शकता. मी इथं वापरते बटाटा, गाजर, फ्लॉवर आणि वाटाणा. बीन्स माझ्याकडून आणायचे विसरले मी. सो ते एक राहिलं माझ्याकडून. सो देन ना तेलात मोहरी आणि थोडा सुका मसाला घालून ते भाजून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये कांदा घालायचा आणि भाजून घ्यायचा तो सुद्धा. कांदा भाजल्यानंतर त्यामध्येच ना टोमॅटो टाकायचा, आणि टोमॅटो लगेच भाजावा याच्यासाठी ना त्याच्यावरच ना आपण चवीनुसार मीठ टाकू शकतो. देन टोमॅटो सुद्धा भाजून झाल्यानंतर ना
त्यावर ज्या आपण भाज्या चिरून घेतलेल्या आहेत ना व्हेज पुलावसाठी, त्या सगळ्या टाकून घ्यायच्या. मिक्स करायचं पूर्ण असं तेलात, ते पण परतवून घ्यायचं. देन कुकरचं टोपण लावायचं. 1 मिनिटासाठी लावू शकता टोपण. कारण उबीनं सुद्धा ना थोडं त्यात ते तेल मुरेल किंवा थोडंसं शिजून जाईल त्या भाज्यासुद्धा. त्यानंतर ना त्याच्यामध्ये पेस्ट टाकायची, ज्यामध्ये मी यूज केलंय पुदिना, कोथिंबीर, मिरच्या, लसूण आणि आलं, जे मी मिक्सरला ऑलरेडी बारीक करून घेतलेली होती. सो सगळं असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर परत एकदा 1 ते 2 मिनिटासाठी टोपण झाकायचं कुकरचं आणि थोडा वेळ शिजू द्यायचं. देन त्यानंतर ना मी त्यामध्ये घालते गरम मसाला आणि थोडं लाल तिखट. देन फायनली तांदूळ घालायचं, जे मी ना एक 5 मिनिटं अगोदर धुवून भिजवून ठेवलेलं. देन चांगलं मिक्स करून घ्यायचं, त्यामध्ये पाणी घालायचं आणि इथं मी 3 वाटी पाणी घालते. कारण ना मी तांदूळ 1.5 वाटी घेतले त्याच्यामुळे. जर तुम्ही 2 वाटी तांदूळ घेत असाल ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही 4 वाटी पाणी वापरू शकता आणि मी इथं कोमट पाणी वापरते, गरम पाणी. गरम कोमट पाणी असं वापरते. गार पाणी वापरलं तर ना थोडं शिजायला कच्चं राहील किंवा वेळ लागेल. सो मिक्स करून घ्यायचं चांगलं, देन टोपण घालायचं आणि एक मीडियम फ्लेमवर फक्त 1 शिट्टी होऊ द्यायची. जास्त नाही घ्यायची, कारण ते गीर होऊन जाईल किंवा करपेल भात. सो 1 शिट्टी बस होऊन जाते. अँड येस, आवर व्हेज पुलाव इज रेडी. मस्त असं सुटसुटीत झालंय आणि वाससुद्धा मस्त येतो याचा. सो या व्लॉगमध्ये इतकंच. चला तर मी कॉफी पिते आणि तुम्हाला बाय-बाय करते. सबस्क्राईब नक्की करा. विसरू नका सबस्क्राईब करायला. बाय-बाय.